तर तुम्हाला फक्त एकदा हिंदूच धर्म दिसतो का? कपाळाला बोट लावल्या लावल्या हुलुलुलुलू करत खाली पडणारी लोक नाही दिसत तुम्हाला? माझ्या आईचं नेहमी म्हणणं असायचं माझ्या वडिलांना की मी जर गेली तर मी तुला माझ्या 10व्याचं सुद्धा जेवू देणार. उठली गेली दरवाजा उघडला, माझी आई आणि वडील दोघेजण दारात होते. पण त्या रात्री 3 वाजले होते आणि अख्ख्या घरभर घुंगरांचा आवाज. आम्ही खाली उतरलो की तो आवाज वरती जायचा, आम्ही वरती गेलो की तो आवाज खाली यायचा. ॲज इट इज माझी आई तिला पायऱ्यांवरनं खाली उतरताना दिसली. ज्या घटना घडत आहेत त्या जस्ट बिकॉज ऑफ माय मदर. घर तर विकू नाही शकली, पण तिने माझ्या आईने तिला घर विकण्यासाठी ठेवलं पण नाही. परंतु आत्ता माझा जो भाऊ आहे त्याला त्याची बायको पण दिसते आणि माझी आई पण दिसते. बापरे. म्हणजे बघा, एखादा आत्मा जर एखाद्या वास्तूमध्ये अडकलेला असला ना, तर कितीही मोठा बाबा बोलवा, कितीही मोठा साधक बोलवा, तो त्या आत्म्याला कैद करू शकत नाही. तुम्ही कधीही मनमाडमध्ये जा. मनमाडमध्ये गेल्यानंतर स्टेशनपासून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर सगळ्या पांढऱ्या रंगाचा मोठा बंगला आहे. तो बंगला मी माझा होता असं म्हणते, पण तो माझ्या आईचा आहे. आणि तो बंगला आजही ह्या रहस्यमयी घटनांमुळे गाजलेला आहे, लोकांना सर्वांना माहिती आहे. आता ओम नमः शिवाय हा मंत्र गुरु देतो तेव्हाच आपण जाप करू शकतो. जिथे आपण 7 नंतर स्मशानात जायला घाबरतो, त्या स्मशानामध्ये रात्री 2-2, 3-3 वाजता खूप सारे लोक बसलेले असतात आणि त्या स्मशानात मी त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यांसमोर बघून शोधत फिरते. मेरी साधना के लिए उमर और मेरी उमर तो अंदाज नहीं लगा. जिसके साथ बेटी थी 6 साल पहले या अंदर शांत हो. गुप्तधन हे जमिनीखाली जुन्या लोकांनी गाडून ठेवलेल्या वस्तू होत्या. 3 दिवस दरवाजा बंद होतो. देवी खरोखर रजस्वला होता आणि तो पांढरा कपडा लाल होता. हो, त्यावेळेस तर कोणी मुघल आले तेव्हा हे धर्म आले, ब्रिटिश आले तेव्हा धर्म आले. त्याच्या आधी फक्त एकच धर्म होता आणि तो हिंदू धर्म होता. आणि ते आता आपला एक व्हिडिओ आला होता, ते आता खूप व्हायरल झाला. आता त्याला 15 लाख आता व्ह्यू आले. ते महाराज म्हणत होते की अंगात वगैरे येत नसतं, तो एक नाडीचा प्रकार असतो, ती ऊर्जा ॲक्टिव्हिटी. त्याच्यावर ते सगळे आली होती लोक बघायला. ती सगळी लोक तिथे बघायला आली होती. त्यांनी ठरवलं होतं की आम्ही एक खोलून पाहणार समाधी. सगळ्या प्रकारे टेस्टिंगमध्ये तिथे एक चैतन्य स्वरूपी ऊर्जा असल्याचं सिद्ध झालं. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर आणि मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते खूप लांबून आलेले आहेत. त्यांचं नाव आहे श्री श्री 1008 महामंडलेश्वर डॉक्टर स्वामी शिवलक्ष्मी नंदगिरी. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. जय श्री महाकाल. ओम नमो नारायण. नमस्कार. हर हर महादेव. बरं, काय करता सध्या तुम्ही? आपण जशी ओळख करून दिली त्या पद्धतीने मी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा तसेच श्री पंचदशनाम जुना आखाड्याची महामंडलेश्वर आहे. महामंडलेश्वर म्हणजे आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये असलेल्या उच्च पदांपैकी एक हे पद आहे, जे अगदीच पूजनीय पद मानलं जातं. आपला अभ्यास आणि संशोधनामुळे, धार्मिक कामामुळे, आध्यात्मिक प्रगतीमुळे मी महामंडलेश्वर या पदावर विराजित आहे. बरं, आणि काय करता सध्या तुम्ही आणि राहता कुठे? मी राहायला तशी येवल्याला आहे, परंतु सतत कामांमुळे, आध्यात्मिक दौऱ्यांमुळे मी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, UP, बिहार, दिल्ली सगळीकडेच राहत असते. खरं तर असं म्हटलं पाहिजे, आम्ही संत असं म्हणत असतो. मी स्वतःला संत म्हणत नाही, परंतु महामंडलेश्वर या पदवीमुळे खूप साऱ्या जबाबदाऱ्या येतात. तर हे विश्वची माझे घरं, मी असते तिथे राहते. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करून राहणं म्हणजे माणुसकी म्हणून जगणं असतं. सो सगळ्यात महत्त्वाचं, मी खूप साऱ्या व्हिडिओजच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे खूप सारे प्रमोशन्स, आता आजकाल काही पॉडकास्ट, त्याच्यानंतर काही शॉप्सचे इनॉग्रेशन्स असतील, ओपनिंग असतील, मोटिवेशनल स्पीकर म्हणून. माहीत नाही लोकांना माझ्या लाईफशी, संघर्षाशी ज्या गोष्टी आहेत त्या ऐकायला आणि त्या गोष्टींबद्दल रिसर्च करायला फार आवडतं. म्हणून मी मोटिवेशनल स्पीकर म्हणून जाते की जेणेकरून येणारी पिढी जी आहे ती प्रेरणा घेईल. सो हेच प्रेरणा देण्याचं काम आणि हिंदू सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार हे पदामुळे मिळालेलं कार्य करत असते. बरं, तर मित्रांनो, ह्या एवढ्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं हे एवढे मोठं व्यक्तिमत्व झालेलं आहे. त्यांनी शून्यात त्यांचं पूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे आणि ते थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. अक्षरशः त्यांना दिल्लीवरनं कॉल येतात की तुम्ही आमच्या इकडे या, आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा. आमच्या इथल्या पूर्ण म्हणजे बाकीचे त्यांचे यूट्यूब चॅनल त्यांच्या पूर्ण सबस्क्रायबर लोकांना त्यांना असं म्हणणं आहे की त्यांचं की तुम्ही तिथपर्यंत पोहोचा, त्या लोकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करा. तर आज आपण त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी ऐकणार आहोत. त्यांच्यासोबतही खूप काही रहस्यमय घटना घडलेल्या आहेत. तर कशा काय घटना घडल्या, सुरुवात कशी झाली या सगळ्या रहस्यमय गोष्टींची? सर्वात आधी तर रहस्यमय घटना या सुरू होतात, खरं तर किन्नर असल्यामुळे आमच्या आयुष्यातच सुरू होतात. आमचं आयुष्य एक रहस्यमय आयुष्य आहे, परंतु त्यातल्या त्यात एखाद्या किन्नराचं आयुष्य सुरू होतं त्याच्या घरापासून. आणि माझंही आयुष्य सुरू झालं माझ्या घरापासून. आणि जेव्हा मी घरापासून सुरुवात केली तर त्यावेळेस कॉलेजच्या जीवनात अचानक आकस्मित आईची तब्येत खराब होती
आणि आई गेली. पण आज आईला जाऊन 15 वर्ष झाली, तरीही आजही माझी आई मी गेल्यानंतर 15 वर्षात 15 वेळा साक्षात पाहिली आहे. बाप सोबतच मी एकटीने नाही पाहिली, आजूबाजूच्या एरियातल्या लोकांना त्या गोष्टी जाणवल्या आहेत. सोबतच माझी आई दिसल्यामुळे माझी सख्खी जी लहानी भाऊजाई आहे तीसुद्धा आपला जीव गमावला आहे तिने गेल्या मागच्या वर्षी. आणि सोबतच अशा काही घटना घडल्या की आईला घरात पाहण्यामुळे की त्या सगळ्या घटनांमुळे घर पूर्ण उथलपुथल झालं. आणि आजही त्या घरामध्ये सर्वांना माझ्या आईचा साक्षात्कार होतो. आणि हे सगळं रहस्यमयी आहे की 15 वर्ष होऊनही माझी आई दिसते. सो सुरुवात खरं तर घरापासून झाली. आई अचानक एका आजारामुळे गेली. एक 15 वर्षापूर्वी, म्हणजे आता तुम्ही हे करा की आता मी 35ची आहे, म्हणजे मी 20 वर्षाची होते त्या काळामध्ये घडलेल्या या सगळ्या घटना आहेत. आणि त्या काळामध्ये मी, माझ्यानंतर माझी बहीण, माझ्यानंतर माझे 2 लहान भाऊ, आणि त्यांच्यासोबत ह्या घटना घडल्या. माझ्यासोबत ही घटना घडली. पण मी जेव्हा जेव्हा आई गेल्यानंतर ह्या गोष्टींचा अनुभव घेतला, माझी आई एक गोष्ट नेहमी म्हणायची. माझ्या वडिलांची माझ्या आईचे छोट्या छोट्या गोष्टींवरनं कुरबुर असायची. ते काय प्रत्येक घरामध्येच होतं. हो, तर माझ्या आईचं नेहमी म्हणणं असायचं माझ्या वडिलांना की मी जर गेली तर मी तुला माझ्या 10व्याचं सुद्धा जेव देणार नाही. बापरे. आणि सर्व जनतेला ही गोष्ट माहिती आहे की माझ्या आईच्या 10व्याच्या दिवशी वडील जेवत असताना एक खूप मोठा इन्सिडेंट झाला आणि जेवता जेवता माझे वडील गेले आणि बरोबर आईच्या 13व्या दिवशी वडीलही गेले. बापरे. हे खूप रहस्यमय पद्धतीने घडलं आणि हे सगळ्यांसाठीच शॉक देणारी घटना होती की आई गेली. आईच्या 10व्याच्या दिवशी खरोखर जेवता जेवता वडिलांना एका इन्सिडेंटमुळे जावं लागलं आणि तिथे वडिलांचाही 13व्या दिवशी मृत्यू झाला. म्हणजे माझ्या आईने सांगितलं होतं, मी जर अमावस्या आहे तर तू पौर्णिमा आहेस, मी पौर्णिमा आहे तर तू अमावस्या आहेस. आणि खरोखर ह्या पद्धतीने माझ्या आईने ही घटना कटून दाखवली. त्यानंतर मला ही गोष्टीची खूप छान कल्पना होती की माझी आई गेली तर ती अतृप्त काही भावना, काही अतृप्त घटना राहिल्या होत्या आणि त्या पूर्ण नाही झाल्या. आम्ही लहान लहानच होतो. मी मोठी 20 वर्षाची म्हटल्यानंतर माझ्यानंतरचे लहान भाऊ भावंड कोणी 14, कोणी 13, कोणी अशा पद्धतीने वय होतं. म्हणजे कुणीही सजान आणि असं सुज्ञ नव्हतं. त्यातल्या त्यात मी 20 वर्षाची म्हणजे जरा शहाणी सुरती होते. थोडंफार कळत होतं सगळ्या गोष्टी. हां, म्हणजे मी शहाणी सुरती होते. तर त्या सगळ्या गोष्टी कळत असताना अकस्मात जेव्हा वडिलांची घटना घडली तर तो सगळ्यात मोठा धक्का होता की आईने बोलल्या पद्धतीने घडलं. आणि त्यानंतर लोकांना आता गॅरंटी आली होती की जिजाबाई अर्थात माझी आई ही ह्या घराचे फासे फिरवणार. आणि आजही ते फासे वीरेंद्रजी फिरत आहेत. बापरे. सगळ्यात महत्त्वाचं, भावाचं लग्न झालं. सगळ्यात लहान भावाचं आईच्या वर्षश्राद्धानंतर लग्न झालं, वर्षश्राद्धाच्या आधी. आणि तेव्हा जेव्हा लग्न झालं तर भावाची बायको खेड्यावरची होती, ती आली. सगळ्या गोष्टी एकदम नॉर्मली चालल्या होत्या. तिला दिवस गेले आणि जेव्हा तिला दिवस गेले तेव्हा एक दिवस रात्री दरवाजा वाजला. गरोदर असलेली स्त्री घरात झोपलेली आहे. बाहेर दरवाजा नॉक होतोय प्रॉपरली. दरवाजा नॉक झाल्यानंतर ती उठते आहे. तिला दिसतंय की घरात कुणीच उठलं नाही आहे, म्हणजे मला उठावं लागणार आहे. तिने घड्याळात टायमिंग पाहिला नाही, किती वाजले याची कल्पना नाही. उठली, गेली, दरवाजा उघडला. माझे आई आणि वडील दोघेजण दारात उभे होते आणि त्यांनी तिला सांगितलं की आम्हाला भूक लागली आहे. बापरे. ती किचनमध्ये गेली. किचनमध्ये जाऊन तिने पिठाचा डब्बा काढला. प्रॉपरली ती पीठ मळायला सुरुवात करणार. तिथे तांब्या घेऊन बसली. भांड्यांचा आवाज येतोय म्हणून किचनच्या वरती असलेली माझी खोली, मला खुडबुड आवाज आला. आणि त्या काळामध्ये जरा चोर सुटल्याची सगळीकडे आवई होती. तर मला असं वाटलं की घरात कोणीतरी शिरलं. मोठ्या घरात राहतोय, हवेलीसारख्या, म्हणजे कोणीतरी घुसण्याची शक्यता, भीती. मी तो आवाज ऐकून खाली आली. खाली आल्यानंतर पाहिलं की फ्रंट गेट उघडा आहे. मग माझ्या मनात काय की चोर तर घुसले नाही ना, परंतु दरवाजा तोडल्यासारखा दिसत नाही आहे. पण किचनमध्ये कोणाची तरी सावली दिसते. मी स्वतः थोड्या वेळासाठी घाबरले की ती सावली दिसते म्हणजे नक्की काहीतरी किचनमध्ये लुडबुड चालू आहे. मी किचनमध्ये जाऊन पाहिलं आणि जेव्हा मी बटन दाबलं लाईटाचं तेव्हा माझी भाऊजाई तिथे पिठाचा डबा घेऊन पीठ काढत होती थाळीमध्ये आणि तिथे पाणी होतं आणि ती पीठ मळायला घेत होती. मी तिला हात लावून विचारलं काय झालं, तर ती म्हणे भूक लागली मम्मी पप्पांना, मी त्यांच्यासाठी स्वयंपाक करते. बापरे. मी तिला विचारलं कोणाचे मम्मी पप्पांसाठी, कारण की तिचे मम्मी पप्पा शिर्डीला राहतात.
रात्रीच्या 2-3 वाजता कोणी येणं शक्य नाही आहे आणि त्या काळामध्ये ती पीठ मळायला घेते म्हणजे काहीतरी घडलं आहे. मी पहिल्यापासून या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला ते जाणवलं की हिला काहीतरी वेगळा फटका बसला आहे. आणि जेव्हा मी तिला डचकून हे केलं की जयश्री कोणाबद्दल बोलते, तर ती म्हणे तुमच्या मम्मी पप्पांना भूक लागली त्यांना स्वयंपाक करते. म्हटलं वेडी झाली आहेस का, त्यांना जाऊन 1 वर्ष झालं. ती ज्या दिवसापासून आजारी पडली ती अनेक 6 महिन्यांपर्यंत ती आजारी होती. म्हणजे काय आजार, म्हणजे काय झालं होतं आजार? ती म्हणजे तिला भीती बसली, तिच्या मनामध्ये धक्का बसला. त्यात ती प्रेग्नेंट होती, ती एकटी घरामध्ये सुद्धा थांबत नव्हती. म्हणजे तिला जर रात्रीचं उठून जर वॉशरूमला जरी जायचं असेल तरीही ती कोणाला तरी तिथे उभी करायची, इतकी तिला भीती बसली होती. आणि आजही ती भीती बसली. 15 वर्ष झाले माझा लहान भाऊ आणि त्याची मिसेस त्या घरात राहत नाहीत. बापरे. म्हणजे अक्षरशः ते घर सोडून निघून गेले, ते मुंबईला स्थायिक झाले आणि आजही त्यांना या गोष्टींचा भास व्हायला लागला. मग अचानक पद्धतीने काय झालं की ती ही घटना घडली आणि आम्ही सगळेजण शॉकमध्ये होतो की घरामध्ये असं घडलं आहे. आणि 2 नंबरचा जो भाऊ होता त्याच्या लग्नाची तयारी चालू झाली. त्याच्या लग्नासाठी सगळे घरी येणार होते म्हणून आधी आम्ही सगळे बहीण भावंडे एकत्र झालो. त्या जयश्रीची समजूत काढली गेली की टेन्शन घेऊ नको, असं होणार नाही, काही होणार नाही, तू ये. ती आली. पण त्या रात्री 3 वाजले होते आणि अख्ख्या घरभर घुंगरांचा आवाज येतो. बापरे. अख्ख्या घरभर. आणि त्या घुंगरांचा आवाज मला एकटीला आला असता तर ते खोटं होतं किंवा भास होता किंवा मला वाटत असेल की मी पायात तेव्हाही घुंगराच्या पट्ट्या असायच्या माझ्या पायात, तर मला असं कदाचित माझ्या असतील. पण नाही, घरात सगळ्यांना घुंगरांचा आवाज येत होता. बरं, तो घुंगरांचा आवाज असा होता, आम्ही खाली उतरलो की तो आवाज वरती जायचा, आम्ही वरती गेलो की तो आवाज खाली यायचा. म्हणजे अक्षरशः माणूस जातो तसाच. हो. आणि माझ्या आईच्या घुंगरांचा आवाज मी आजही झोपेत जरी मला तो घुंगरांचा आवाज आला तरी मी ओळखू शकते. बिकॉज ऑफ ती माझी आई होती. तिचा जीव अडकला होता आमच्या घरामध्ये. आणि त्या घरामध्ये जेव्हा जीव अडकलेला होता तर तिची लेकरं ती उन्हात सोडून गेली होती, लगेच वडील गेलेले होते. आणि ह्या सगळ्या जेव्हा घटना घडत होत्या तर तेव्हा तिचा त्या घरामध्ये प्रेझेन्स असणं तेवढंच तथ्य आणि 100% तिचा मुलांमध्ये जीव असल्यामुळे ती त्या घरामध्ये वावरणं साहजिक होतं. आणि तो आवाज येतोय म्हणून आम्ही 1 दिवस थोडंसं घाबरलो. परत दुसऱ्या दिवशी आम्ही थोडे घाबरलो. अमावस्येची रात्र होती. आजही माझ्या अंगावर काटा आला ही गोष्ट आठवल्यानंतरही. वरती बेडरूम होता, त्या बेडरूममध्ये मी झोपलेली होती. एका बेडरूममध्ये मधला भाऊ आणि त्याची मिसेस आणि खालच्या बेडरूममध्ये लहाना भाऊ आणि त्याची मिसेस. आणि पुन्हा घरभर घुंगरांचा आवाज अचानक यायला लागला. सगळ्यांना आवाज आला म्हणून सगळेजण उठले आणि सगळेजण येऊन बघतायत तर घुंगरांचा आवाज घरभर येतोय. सगळे एकत्र खाली आले, ओरडायला लागले, रडायला लागले की घुंगरांचा आवाज येतोय, काहीतरी झालंय. आणि जी सगळ्यात लहानी भाऊजई होती म्हणजे ती तर स्वतः जीव सोडण्याच्या तयारी झाली होती, इतकी घाबरली होती. आणि त्यावेळी आम्ही आमच्या मामांना फोन करून बोलवलं. आमचे मामा जेव्हा घरात आले तर आमच्या मामांनी सगळीकडे पाहिलं तर त्यांना हे कळालं की ते जिकडे जातील तिकडे पुढे पुढे घुंगरांचा आवाज पळतो. ते वर गेले, वरती घुंगरांचा आवाज जातोय, ते खाली आले, खाली घुंगरांचा आवाज येतोय. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्या आईचा तुमच्यात जीव होता म्हणून तुमची आई त्या घरामध्ये दिसते, ती त्या घरात अजूनही आहे. याला सगळ्यात मोठं कारण की आत्ता काही वर्षांपूर्वी म्हणजे 1 वर्षापूर्वी 2 नंबरचा भाऊ ज्याचं लग्न झालं होतं नंतर त्याची मिसेस कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये लहान बाळासोबत खेळत होती. आणि अचानक ती बेडरूममधून बाहेर आली आणि माझी आई अक्षरशः तिला पायऱ्यांवरनं खाली उतरताना दिसली. बापरे. ॲज इट इज माझी आई तिला पायऱ्यांवरनं खाली उतरताना दिसली. जागेवरती पॅरालिसिसचा झटका. तिच्या मेंदूवर असा परिणाम झाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, जी पडली. अचानक पॅरालिसिसच्या झटक्या टाईप ते घडायला लागलं. तिचे हातपाय वाकडे झाले आणि सगळ्या गोष्टी, भाऊ घरी नाही आणि ते सगळं घडलं. आजूबाजूच्या जेव्हा बायका आल्या तर तिने आजूबाजूच्या बायकांना इशाऱ्यामध्ये माझ्या मम्मीच्या फोटोकडे बघून सांगितलं की मी त्यांना पाहिलं. आणि हे आजूबाजूच्या बायका आजही सांगतात. आजही संध्याकाळी 7 नंतर आमच्या घराच्या समोरून लोक जायला घाबरतात. बापरे. जर घराची लाईट बंद असतील तर. आजही कोणी रात्रीचं आमच्या घरी येत नाही. लोकांना आजही तीच भीती आहे की जिजाबाई अजून पण त्या घरात आहे. आणि हे सत्य आहे, कारण जेव्हा जयश्री म्हणजे माझी लहानी भाऊजे तिने हा अनुभव घेतला तेव्हा मी डोळ्यांनी पाहिलं
मी माझ्या आईला स्वतः अनेक वेळा माझ्या उशाला बसताना पाहिलं. घरात एखादी घटना घडणार असेल तर माझी आई साक्षात येऊन सांगायची. अजूनही माझी आई साक्षात काही गोष्टींचा, मला जर कुठल्या गोष्टी होणार असतील तर त्या गोष्टी कशा आणि का नाही होणार किंवा कशा होतील हे आजही सांगते. आणि याचा अनुभव मी घेते. कदाचित मी आध्यात्मिक व्यक्ती आहे म्हणून मला असं वाटलं की त्या गोष्टी मला जाणवत असतील, पण इतरांनाही त्या गोष्टी जाणवल्या. आणि कोजागिरी पौर्णिमेला माझ्या आईला पाहिलेली ती माझी भाऊजाई जी पडली ती लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येच्या दिवशी शांत झाली. शांत झाली म्हणजे गेली. बापरे. पॅरलाइज झाल्यानंतर किती दिवस ह्या सगळ्या आजाराशी ते झुंज देत होते? ते झालं झुंज देण्यापेक्षा त्यानंतर ती काही बोललीच नाही. त्यानंतर ती वेडीच झाली, म्हणजे तिला काहीच कळे नाही, म्हणजे ती क्लिअरच झाली नाही. तर तिला नेमकं काय झालं हे कोणाला कळलंच नाही. आणि शेवटपर्यंत मी दूर असल्यामुळे मला तिच्याशी भेट किंवा बोलणं झालंच नाही. नेमकं ज्या दिवशी तिचा मृत्यू होणार त्या दिवशी मला कॉल आला. मी परभणीमध्ये पैठणीच्या शोरूमचं उद्घाटन करण्यासाठी गेलेली होती. मी तिकडून येत होती. मला जेव्हा कळालं की तिची तब्येत खूप सिरियस आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की माहीत नाही काय होईल, आणि त्या दिवशी मी तिथून निघाले. बरोबर रात्री 12 वाजता वैजापूर म्हणून गाव आहे येवल्याच्या अलीकडे, औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगरच्या पुढे. तर तिथे अचानक माझ्या नवीन गाडीचा टायर फुटला. ऑटोमॅटिक जागेवरच गाडी थांबली माझी. आणि माझा जो ड्रायव्हर होता त्याने डायरेक्ट सांगितलं की समोर तुमची मम्मी उभी आहे. आणि तो घाबरायला लागला की नाही नाही तुमची आई समोर उभी, नाही नाही तुमची आई समोर उभी. आणि त्याला तो म्हणतो की आपल्या काचेवर दगड येत आहेत, आणि तसं काहीही नव्हतं. आणि खूप म्हणजे सगळे असे थकलेले असल्यामुळे आम्हाला ती भीतीदायक वाटायला लागलं. म्हणून आम्ही गाडी साईडला घेण्याच्या अगोदरच टायर फुटलं. म्हणजे ते दगड आले ते आम्हाला दिसले नाही, पण टायर फुटलं ते आम्हाला लगेच दिसलं. आणि आम्ही लगेच बाजूला राहून गेलो. सकाळी 6 वाजेपर्यंत तर ते टायर करण्यातच वेळ निघून गेला. सकाळी 6 वाजता तिथून निघाले, येवल्यात आले, चेंज केलं. आणि जेव्हा मी मुंबईकडे निघाले, ती मुंबईमध्ये आईवडिलांकडे होती, तर मी तिकडे निघाले, तर मी नाशिक पण क्रॉस नाही केलं. तर नाशिकपासून जशी कसारा घाटामध्ये ट्रॅफिक असते, पण नाशिकपासून जी ट्रॅफिक लागली मला, तर मला गाडी माझी अगदी मुंगीच्या चालीने पुढे पुढे चालली होती. भयंकर काहीतरी कसारा घाटात ॲक्सिडेंट झालेला होता. आणि त्या ॲक्सिडेंटचा परिणाम की माझी गाडी पुढे पुढे जात होती. शेवटी तिकडे तिने जीव सोडला, पण मी तिच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. विचार करा, मी परभणीतून 6 वाजता निघाले होते, दुसऱ्या दिवसाचे सकाळचे 10 वाजले तरी मी मुंबईत पोहोचू शकले नाही. हे रहस्यमय झालं, कारण मला माहिती होतं की ज्या घटना घडत आहेत त्या जस्ट बिकॉज ऑफ माय मदर. तिने या गोष्टी जेव्हा जेव्हा आमच्या घराचा, अजूनही मी आत्ता हा शेवटचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, की जेव्हा जेव्हा माझ्या आईवडिलांचं स्वप्न म्हणून बांधलेल्या घराचा व्यवहार किंवा विक्रीसाठी देण्याचा विचार झाला, तेव्हा तेव्हा माझ्या आईने घरात एका तरी व्यक्तीला फटका दिला. जसं की माझी भाऊजाई गेली. कारण जेव्हा मी तिथून निघाले, जेव्हा मी हक्क सोडपत्र माझ्या भावाला लिहून दिलं, भावाला हक्क सोडपत्र लिहून दिल्यानंतर घर विकण्याबद्दल कोणाच्या मनात नव्हतं, पण त्याच्या आणि तिच्या मनात ही गोष्ट आली. आणि ती शेवटपर्यंत म्हणायची की हे घर विकून टाकू, दोघांना आणि पोरीला काय लागतं, हे घर विकून टाकू आणि आपण मुंबईला जाऊन फ्लॅट घेऊ, हे घर विकून टाकू आपण मुंबईला जाऊन फ्लॅट घेऊ. घर तर विकू नाही शकली, पण तिने, माझ्या आईने तिला घर विकण्यासाठी ठेवलं पण नाही. आता 2 वर्ष झाले सतत त्या घरामध्ये विक्रीसाठी विचार केला जातो, परंतु आत्ता माझा जो भाऊ आहे त्याला त्याची बायको पण दिसते आणि माझी आई पण दिसते. बापरे. घरामध्ये जो घर विक्रीला घ्यायला येतो, कारण माझ्या आईचा हा शब्द माझ्या खूप छान लक्षात आहे की हे माझं स्वप्न आहे आणि हे स्वप्न फक्त माझे लेकरच अनुभवतील, याचा उपभोग फक्त माझ्या लेकरांसाठी होईल. म्हणून ते घर अजूनही विक्रीला होऊ दिलं नाही. 15 वर्ष झाले. एखाद्या घराला गिराईक लावायला गेलं तर 15 महिन्यामध्ये घर विकून मोकळं होतं. पण एवढं मोठं घर मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत गेलं, परंतु कोणीही ती घ्यायची तयारी दाखवली नाही. कारण आजही जिजाबाई शिंदे आणि आता माझी भाऊजाई, माझ्या भावाला दिसते, या गोष्टीचे पुरावे आहेत माझ्याकडे की त्याला दिसते. म्हणून तोही दिवसभर रात्रभर त्या घरात जात नाही. मग आता तिथं राहतो कोण? तिथे आता कोणीच नसतं, कुलूप असतं. तो जाणार, अंघोळ वगैरे फ्रेश होणार, बाहेरच खाणार, बाहेरच झोपणार. गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो, तर तो दिवस रात्र फक्त गाडी चालवत असतो आणि गाडीचाच झोपलेला असतो. घरी जाणार, आंघोळ करणार, चेंज करणार, परत पळणार. आजूबाजूच्या लोकांकडनं हे मला कायमस्वरूपी माहिती पडत असतं की हे असं घडतं आहे.
मुळात त्याची बायको जाण्यामागे कारण काय होतं माहिती आहे का, की ठीक आहे माझ्यासोबत जेव्हा घडलं की मी घर नावावर करून दिलं, मला माहीत नाही माझ्या आईचा माझ्या जीव होता म्हणून मला दिसते की एक आपण आध्यात्मिक शक्तीचा आपण सगळ्या गोष्टींनी पुरेपूर अभ्यास केला आहे म्हणून आपल्याला आपल्या आईचा भास होतो किंवा ते स्वरूप आपल्या नजरेत दिसतं. पण जेव्हा जेव्हा घराचा व्यवहार करण्याचा विषय झाला तेव्हा तेव्हा एक फटका बसत गेला. याचं मोठं उदाहरण ती होती. माझ्या भावाने माझ्याकडनं जेव्हा घर हक्क सोडपत्र लिहून घेतलं त्याच्यानंतर त्या घरात जी भिकार पण लागलं ते भिकार पण आज तागायत तसंच राहिलं. कारण मी सांगितलं होतं मरून जाईन पण हे घर विकू देणार नाही. जे माझ्या आईने सांगितलं होतं माझ्या वडिलांना, मरून जाईल पण मी हे घर विकू देणार नाही. म्हणजे बघा एखादा आत्मा जर एखाद्या वास्तूमध्ये अडकलेला असला ना तर कितीही मोठा बाबा बोलवा, कितीही मोठा साधक बोलवा, तो त्या आत्म्याला कैद करू शकत नाही. कारण तो एका सुवासिनीचा आपल्या लेकरांमध्ये अडकलेला जीव असलेला आत्मा आहे. आणि त्या लेकरांमध्ये जीव अडकलेली आई कितीही मोठा मांत्रिक तांत्रिक साधू आला तरीही तो तिला तिथून बाजूला करू शकत नाही. कारण ती खूप मोठी शिवसाधक होती आणि तिच्या त्या साधनेचा फायदा तिला मृत्यूनंतर तरी होऊ देत ना. म्हणून त्या सगळ्या घटना घडत गेल्या की माझ्याकडनं घेतलं, सपोज माझ्या भावाने भाऊजाईने माझ्याकडनं ते घर नावावर करून घेतलं, हक्क सोडपत्र लिहून घेतलं, परंतु माझ्या लहान भावाला म्हणजे सगळ्यात लहान भाऊ आहे माझा कुणाल, त्या कुणालच्या मिसेसला म्हणजे ती जयश्री जिला भीती वाटली होती पहिल्यांदा आईवडील दिसले होते, ती शेवटपर्यंत हेच म्हणायची की काही झालं तरी घर विकू नका. याच्यात माझ्या सासूचा खूप जीव होता. आणि तो कुणालाही नेहमी म्हणायचा की घर बांधलं आहे ना तर आपल्यासाठी बांधलं आहे तर आपण राहू इथे. पण त्यांच्यासोबत घडलेल्या घटनांमुळे ते हे झाले. कदाचित ती गरोदर होती, माझ्या आईचा आनंद होता म्हणून माझी आई घरामध्ये वावरत होती म्हणून ती जोडी लांब गेली मुंबईला. पण मी घराचा हक्क सोडल्यानंतर जेव्हा माझा लहान भाऊ कुणाल आणि त्याची मिसेस जयश्री आणि त्यांचा मुलगा आहे सार्थक यांच्या पण ताब्यातून घर निघालं. मग त्याच्या मागचं जेव्हा कारण कळालं तर जो विकास होता त्या विकासने कुणालच्या बायकोला म्हणजे जयश्रीला आणि सार्थकला किडनॅप केलं होतं अक्षरशः. बापरे. आणि त्या विकासने त्या कुणालला धमकी दिली होती की जर तू जेव्हा मी घर नावावर करणार आहे, हक्क सोडणार आहे, तेव्हा तू तिथे येऊन जर हक्क सोडपत्र नाही लिहून दिलं तर तुला तुझी बायको आणि पोरगा परत दिसणार नाही. आणि हे मी उगच म्हणून बोलत नाही, घडलेल्या गोष्टी माझ्याकडे पुरावे आहेत, ऑन रेकॉर्ड्स मी पुरावे ठेवते. मला असं वाटतं की पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांना खरं ऐकायचं असतं. हो, पॉडकास्टच्या माध्यमातून खोटं बोललं की खाली गर्दी जमा असते. म्हणून ज्यांना सत्य आहे की खोटं आहे हे जाणून घ्यायचं असेल त्यांनी सरळ सरळ संपर्क करायचा, पुराव्यासमोर सादर. बरोबर. म्हणून जे सत्य घडलंय ना ते सत्य सांगितलं पाहिजे. आणि हा पॉडकास्ट माझ्या आयुष्याशी नसताना माझ्या आयुष्यात घडलेल्या रहस्यमयी घटनांवर आहे. मिस्ट्री टॉक्स त्यासाठीच टॉकिंग करते की मिस्ट्रियस रहस्यमयी आहे. आणि म्हणूनच ही घटना घडली की त्या जयश्रीला आणि त्या सार्थकला किडनॅप केलं गेलं आणि त्या विकासने त्यांना धमकी दिली की त्या कुणालला की तू जर हक्क सोड नाही लिहून दिलं तर तुझे बायकोन पोरगं तुला पुन्हा दिसणार नाही. हे ऑन रेकॉर्ड असताना म्हणून मी बोलते आहे. त्या कुणाललाही हक्क सोडपत्र लिहून द्यावं लागलं. आणि सगळ्यात शेवट ज्यांनी हे सगळं कांड घडवून आणलं ती होती त्याची बायको. ती आता नाही. शेवटी कर्म पण असतात ना, वाईट कर्म करायला गेले ते गेलीच. ठीक आहे ना, कर्म असेल, पण माझ्या आईची भक्ती पण तेवढीच होती. ती आध्यात्मिक व्यक्ती होती म्हणून ती आजही रहस्यमय पद्धतीने त्या घरात दिसते. आजही दादा जे तिथे व्यवहार करायला जातात घराचा त्यांचे आजूबाजूच्या पर्सन्सकडून मला कॉल येतात की असं असं घर आहे. मी त्यांना सांगते त्या घराचा मी हक्क सोडलेला आहे, घर तुमच्या जबाबदारीवर घ्या. ते त्यांच्या जबाबदारीवर घ्यायला तयार पण होतील. पण माझी आई अशा काही घटना घडवते की तो व्यवहारच होत नाही. तो व्यवहार तोंडापर्यंत आलेला घास त्याला मिळत नाही. आज लिटरली सगळं करून म्हणजे एवढी सगळी प्रॉपर्टी मिळवून घर दार गाड्या घोड्या बंगलं सोना नाना, मी माझं 27 तोळे अंगावर असलेलं सोनं काढून दिलं होतं, माझं ठेवणीतलं सोनं काढून दिलं होतं, माझ्या 4 व्हीलर्स होत्या 4, माझ्या 2 व्हीलर्स होत्या 9 2 व्हीलर होत्या माझ्याकडे, सगळं माझ्या भावाला देऊन टाकलं होतं. पण त्यांची नियत ही रहस्यमयी पद्धतीने कशी आली की जेव्हा 1.5 वर्षामध्ये 2च वर्षामध्ये ज्या व्यक्तीने हे सगळं घडून आणलं माझ्या आईने त्या व्यक्तीलाच नाही ठेवलं. मग आता हे पण मोठं रहस्य आहे आमच्या फॅमिलीसाठी की माझ्या आईच्या
घर विकण्यामुळे रश्मी गेली, की विकासने केलेल्या ह्या सगळ्या घटनांमुळे माझी आई गेली, की दोन भाऊ एकमेकांपासून दूर किंवा विरोधात असतील तर त्याचा त्रास त्या आईला नाही होणार का? म्हणून रहस्यमय पद्धतीने तिने ह्या सगळ्या घटनाक्रमांना उजाळा देत गेली आणि शेवटी ती पण गेली आणि आता ती पण घरात दिसते असं आजूबाजूचे लोक सांगतात. आणि स्वतः मी ज्याच्याबद्दल सांगते आहे माझ्या भावाबद्दल, तो स्वतः हे बोलल्याचे पुरावे आहेत की मला माझी बायकोसुद्धा घरात दिसते. मग त्यांना काय त्रास झाला का त्यांच्या बायकोपासून अजून तो घरात थांबला तर पाहिजे ना त्याच्यासाठी. नाही तरी दिसली हो, वगैरे? त्याला दिसली त्याच्यानंतरच तो घाबरला असेल ना. हो. नाही, त्रास वगैरे काय झाला का त्यांना? त्रास अजून काही झाला नाही, पण त्याला आत्ता त्रास असा आहे की त्याला करून घालायला कोणी नाही, एवढी मोठी प्रॉपर्टी असून घरामध्ये भाकरीचं पीठही नाही आहे, चमचाभर तेलही नाही आहे. आणि ज्या घरात देवघर होतं त्या घरातल्या देवघरातले देव जर तू पाण्यात नेऊन सोडशील तर ते घर अजून जास्त भूतिया होईल. आज आमच्या घराला खंडर किंवा भूत हवेली असं म्हटलं जातं. तुम्ही कधीही मनमाडमध्ये जा, मनमाडमध्ये गेल्यानंतर स्टेशनपासून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर सगळ्या पांढऱ्या रंगाचा मोठा बंगला आहे. तो बंगला मी माझा होता असं म्हणते, पण तो माझ्या आईचा आहे. आणि तो बंगला आजही ह्या रहस्यमयी घटनांमुळे गाजलेला आहे. लोकांना सर्वांना माहिती आहे. आजूबाजूच्या एरियातली लोक आजही घरामध्ये काही हालचाली झाल्याचे अनुभव सांगतात. घरामध्ये अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी घुंगरांचा, कोणीतरी घरात घुसल्याचा, घरातून कसला तरी उजेड आल्याचा किंवा घराच्या टेरेसवर कोणीतरी उभं राहिल्याचे आज पण लोक तिथे पुरावे देतात. हे सगळं रहस्यमय पद्धतीने घडत गेलं आणि हे अजूनही रहस्यमय पद्धतीने घडतं. आणि आजही 15 वर्षानंतर मी नेहमी सांगते की 15 वर्ष जरी झालेले असले तरी आजही मी माझ्या आईला पाहते. कारण की जर छोटी मोठी कुठलीही घटना जी वाईटाकडे नेणार असेल तर ती आपल्या लेकरांना त्याचा हे करून देते. म्हणून ती मला आजही दिसते आणि आजही मी तेवढ्याच याच्याने सांगते की आजही माझी आई मला दिसते. खूप वेळा असं झालं आहे की माझ्या भाऊजाईने, लहान भाऊजाईने या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. वीरेंद्र सर, मी बसलेले आहे पण माझ्या सावलीत माझी आई दिसते. बापरे. हे माझ्या लहान भाऊजाईने हा अनुभव घेतला आहे की मी बसलेले आहे, ती दिसते. माझ्या आईला ज्या ज्या वस्तू आवडायच्या त्या वस्तू ज्या मला कधीच आवडत नव्हत्या त्या मी खायला लागले. मला कधीही जी गोष्ट आवडत नव्हती, म्हणजे मी अगदी कपाळाच्या टिकलीपासून सांगते की कपाळावर साधा छोटासा गंध लावला ना तरी मला वाटायचं खूप मोठा आहे. एवढी मोठी टिकली कॅरी करणं तर खूप दूरची गोष्ट होती. पण आजही माझ्या आईचा फोटो पहा, माझ्या आईला एवढीच मोठी टिकली लागायची. ती म्हणायची 4 आणे एवढी टिकली असेल तर कपाळाला लागल. आणि ते ना माझ्यात येत गेलं. आणि कधीकधी आमच्या एरियातली लोक आजही म्हणतात की जिजाबाई गेली पण साक्षात तुझ्यात शिवलक्ष्मी म्हणून अवतरली. ह्या घटना माझ्यासाठी जेवढ्या भयानक आहेत तेवढ्या रहस्यमयी पण आहेत. आणि ह्या सगळ्या घटनांना हळूहळू मी उलगडण्याचा प्रयत्न करते. पण मला असं वाटतं की जे घडतं आहे ना ते चांगल्यासाठी घडतं. बरोबर. त्याच्यापासून तुमचं तर काही नुकसान झालं नाही ना अजूनपर्यंत? नाही, नुकसान नाही म्हणता येणार या गोष्टी. काही त्रास तुम्हाला झाला नाही ना अजून? मला त्रास नाही झाला. कारण मी आजपर्यंतही मला असं वाटतं की जे वंशपरंपरागत आपल्याला मिळालेलं असतं ना ते वडिलोपार्जित असतं. ते वडिलोपार्जित आशीर्वाद स्वरूपी असतं. ते आपण जतन करून ठेवलं पाहिजे. आपण विकून फुकून त्याची माती नाही केली पाहिजे. सो आजही मी माझ्या भावालाही हा सल्ला देऊन पाहिला आहे, घर तसंच राहू दे. ठीक आहे, तुझी कंडिशन नाही आहे ना, तुला तिथे राहायचं नाही आहे ना, तू जसे बाकीच्यांचे हिस्से जबरदस्तीने लिहून घेतले, तुझा हिस्सा लिहून दे. तुझ्या हिश्श्याचे पैसे घे, तू निघून जा ना. तू ते घर भूती आहे मान्य करतो, त्या घरामध्ये घडणाऱ्या घटना मान्य करतो, मग तू तिथे का? इट मीन्स तू पण काहीतरी रहस्यमय घटनांच्या मागे पळतोय ना. मग तुला पण त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे काय झालं, त्याला ते बुवा बाबांची सवय लागून गेली. पण काय होतं माहिती आहे का, जे पवित्र आत्मे असतात ना त्या पवित्र आत्म्यांना कधीच कोणी कैद नाही करू शकत. या गोष्टीवर मी शेवटपर्यंत ठाम राहील. मला त्रास नाही झाला. ज्या दिवशी मी ते घर विकण्याचा विचार करेल मला 1001% खात्री आहे की मलाही त्रास होईल. बरोबर आहे. अशा पद्धतीने हे रहस्यमयी घडलं माझ्यासोबत. आणि अशीच रहस्यमयी घटना ना दुसरी, जशी आपण घरापासून सुरू केली ना तशीच आता अनेक जणांनी पाहिलं आहे. ते तुम्ही मला पाहिलं असेल की मी तंत्रांबद्दल बोलते, दशमहाविद्यांबद्दल बोलते. नेहमी माझ्या शब्दांमध्ये अघोरी, कापाली, कौल अशा शब्दांचा प्रयोग असतो. वशीकरणाच्या प्रकारांबद्दल बोलते, पीठांबद्दल बोलते, तारादेवींबद्दल बोलते. खूप मोठं हे स्ट्रगलिंग पॉईंट होता माझ्या लाईफमधला आई गेल्यानंतरचा, वडील गेल्यानंतरचा, की तेव्हा मी खूप एकटी झाले होते. मी ज्या भावाबद्दल तुम्हाला सांगितलं ना
त्याच भावाने खूप हॅरेसमेंट, भावाने त्या भाऊजाने खूप हॅरेसमेंट केली होती. पण त्या हॅरेसमेंटचा परिणाम हा झाला की मला असं वाटलं की ह्या प्रॉपर्टीत मला काही नको आहे, मी निघून जाते. मी निघून गेले तर मी काशीमध्ये गेले. काशीमध्ये हरिश्चंद्र घाट नावाचा एक घाट आहे जिथे प्रेतं जळतात, आणि मणिकर्णिका घाट नावाचं महास्मशान आहे जिथे सतत प्रेतं जळत असतात. मी चालत तिथे येत होते, आणि मी तिथे येत असताना एक साधू होते, काळे कपडे घातलेले, आणि तिथे बसलेले होते अघोरी साधू. जे फक्त मी ऐकलेलेच होते, माझ्यासाठी ते खूप नवीन होतं तेव्हा, त्या काळात 15 वर्षापूर्वी. तर ते साधू होते, आणि ते साधू म्हणजे मला बघून असा त्यांनी हात केला, आणि मी त्यांच्याजवळ जावं एवढी माझ्यात हिंमत पण आली. मी त्यांच्याजवळ गेली, आणि त्यांनी सांगितलं की ते समोर शिवलिंग आहे ना, जाऊन तिथे शिवलिंगासमोर ओम नमः शिवायचा जाप कर. आता ओम नमः शिवाय हा मंत्र गुरु देतो तेव्हाच आपण जाप करू शकतो. म्हणजे इट मीन्स त्यांनी ओम नमः शिवायचा मंत्र जाप दिला म्हणजे ते आपोआप गुरु म्हणून त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारलं. आणि मी लिटरली जेव्हा तिथे जाऊन ओम नमः शिवायचा जाप करण्यासाठी त्या हरिश्चंद्र घाटावरील शिवलिंगाजवळ गेले, आणि मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीही साधू नव्हतं. बापरे. आणि मी जेव्हा त्या शिवलिंगाजवळ बसून ओम नमः शिवायचा जाप सुरू करायला दिला तर मला त्या शिवलिंगामध्ये ते साधू बसलेले दिसत होते. तेच ज्यांनी मला सांगितलं होतं ते मला तिथे दिसत होते. लिटरली मी खूप घाबरले होते. आणि तिथून मला कोणीतरी सल्ला दिला की तुम्ही तारापीठमध्ये जा. मी कलकत्त्याजवळ तारापीठ म्हणून गाव आहे तिथे गेले, जिथे मा तारांचं महास्मशान आहे, जिथे मा तारांचं मंदिर आहे. मी त्या 51 शक्तिपीठांपैकी एक खूप तांत्रिकांसाठी महत्त्वाचं असलेलं स्थान त्या ठिकाणी पोहोचले. बरं, मग त्या मा तारांच्या महास्मशानामध्ये असं मानलं जातं की ते सगळं तांत्रिकांचं मुख्य पीठ आहे, आणि तिथेच एक समाधी आहे जी माझ्या गुरूंची आहे. घटना अशी रहस्यमय पद्धतीने माझ्यासोबत घडली आहे ना की अनेकांना त्या गोष्टी सत्य वाटत नाही, पण म्हणजे आपल्या बोलीभाषेत म्हणतात ना, आता मी थोडं वेगळ्या भाषेत सांगते, पण ज्याच्यावर बित्ती ना त्यालाच कळती. तर ते खूप इंटरेस्टिंग पद्धतीने घडलं. मी तारापीठमध्ये गेले. तारापीठमध्ये मी काळ्या कलरचा कुर्ता घातलेला होता, पैजामा घातलेला होता, त्यावेळेस जे माझं रूप होतं. मी तारापीठच्या बामा खेपाजींची समाधी आहे त्याच्या समोर एका पायरीवर बसलेले होते. एक 18-19 वर्षाचा मुलगा होता. इथे माझ्या खांद्यावर हात ठेवला, आणि मी जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा त्याने सांगितलं की तू मला शोधतेस का, हिंदीमध्ये बोलला, म्हणजे तू मुझे ढूंढ रही है क्या. आणि मी शॉक होते, कारण त्यावेळी मी पुरुषी वेशात होते आणि त्यांनी माझ्याशी स्त्रीलिंगी स्वरूपात प्रश्न विचारला होता. त्याच दिवशी मला माहीत झालं होतं की माझं पुढचं भविष्य काय. आणि त्यांनी मला सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी त्यांना सांगितलं असं असं घडलं, तर ते मला बोलले की मैं तुझे मिला था काशी में. त्यांनी मला एक साधना दिली, जी साधना दिली की त्यांनी सांगितलं आता मला माहिती तू तुझ्या आयुष्याला किती वैतागली आहे, तर मला त्यांनी एक साधना दिली जी 5.5 महिन्याची. मी ती करायचं ठरवलं. मी तिथून एक वेगळी ऊर्जा घेऊन आले, कारण ते 20-21 वर्षाची व्यक्ती कोण होते हे अजूनही मला माहीत नव्हतं. पण त्यांनी मला काय सांगितलं की मैं तुझे काशी में मिला था. आता मला नाही आठवत कधी भेटले होते, पण नंतर ह्या गोष्टींचा उलगडा हळूहळू झाला. मी 5.5 महिन्यांची साधना पूर्ण केली. काहीतरी परिस्थिती आली की मला जायला थोडंसं लेट झालं, 15-20 दिवस, आणि मी गेले पुन्हा तारापीठला. मी कलकत्त्याला गेले, कलकत्त्यावरून तारापीठला पोचले. जेव्हा मी तारापीठला पोचले, पुन्हा त्याच पायरीजवळ मी अख्खं स्मशान शोधलं, ती व्यक्ती मला कुठेच सापडली नाही. जिथे आपण 7 नंतर स्मशानात जायला घाबरतो, त्या स्मशानामध्ये रात्री 2-2, 3-3 वाजता खूप सारे लोक बसलेले असतात, आणि त्या स्मशानात मी त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यांसमोर बघून शोधत फिरते, पण ती व्यक्ती मला कुठेच दिसत नाही आहे. आणि मी पुन्हा त्या पायरीवर येऊन बसले की इथे भेटली होती ना ती व्यक्ती, मला मी इथे वाट पाहीन. आणि मी तिथे बामा खेपाजींच्या समाधीकडे पाहून मा तारांना विनवणी करते की मला हे एवढं सांगितलं त्यांनी, तर मी ते त्यांना शोधलं पाहिजे ना, मी त्यांना सापडलं पाहिजे, ते मला का सापडत नाही. आणि पुन्हा माझ्या खांद्यावर एक हात येतो, पण तो एका म्हाताऱ्याचा असतो. एक 90-93 वर्षाचे म्हातारे गृहस्थ होते. केस नव्हते वरती, व्हाईट झालेली दाढी होती, पूर्ण काळे कपडे घातलेले होते, आणि अगदी जर्जर अवस्थेतले होते. 90 वर्षाचे असतील ते साधारण, म्हणजे आपण म्हणतो ना 80-90 वर्षाचा म्हातारा, तसे ते होते. आणि त्यांनी मला मागे वळवलं आणि मुझे ढूंढ रही है क्या. मी पुन्हा एकदा शॉकमध्ये होते. मैं आपको नहीं ढूंढ रही, मैं ही था. म्हटलं नाही आप नाही थे.
काशी में भी मैं ही था और तुझे इसी जगह पे मैं ही मिला था. मेरी साधना के लिए उम्र और मेरी उम्र का तू अंदाज नहीं लगा सकती. मग तेव्हा मी त्या गोष्टींसाठी का यांचं वय आहे. मग मी त्यांच्यासोबत 9 महिने राहिली आहे तिथे महास्मशानामध्ये. आजही लोक मला तिथली ओळखतात, म्हणजे मला नावाने ओळखतात जुन्या. पण त्या 9 महिने त्या स्मशानात राहिली. त्या गुरूंकडून मी जेव्हा तंत्र साधनेचे धडे घेतले किंवा त्यांच्याकडनं मी जेव्हा दशमहाविद्या आणि तारातंत्र कालीतंत्रांबद्दल माहिती करून घेतली, माझे 9 महिने जेव्हा पूर्ण झाले ना, तेव्हा शेवटच्या दिवशी त्यांनी बामाखेपाजींच्या मागे ना एक स्टूल आहे बसायला, तिथे बसले होते. आणि मी महास्मशानची प्रदक्षिणा करून यावी लागते. मी प्रदक्षिणा करून त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी मला सांगितले की सामने एक समाधी आहे, वहा जाके मत्था टिका क्या. म्हणजे मी तिथे गेले आणि तिथे डोकं टेकवलं आणि तिथून आल्यानंतर पाहिलं तर तेच 90 वर्षाचे गृहस्थ जे होते ते आता अगदी जर्जर अवस्थेत गेले होते. म्हणजे आपण म्हणतो ना पूर्ण हाडांचा सापळा असलेला. म्हणजे बघा, मोक्ष ज्यांना प्राप्त करायचा असतो ना, त्याचं शेवटचं असतं कंकाली काली. कंकाली कालीचं स्वरूप पूर्ण सापळा स्वरूपामध्ये असतं आणि सेम त्याच स्वरूपामध्ये ते माझ्यासमोर होते. आणि मी अजून जास्त शॉक होते कि यहाँ पे मेरे गुरु थे, मैं ही हूँ, तुझे 9 महीने में इतना भी नहीं पता चला कि मेरी कोई उम्र नहीं है. बापरे. त्यांनी सांगितलं की तिथे बामाखेपाजींना यांना प्रदक्षिणा मार आणि त्या समोरच्या समाधीला पुन्हा एकदा डोकं टेकून ये. मी पुन्हा एकदा गेले, डोकं टेकून आले आणि त्यांना पूर्ण स्मशानभर शोधलं, ते मला कुठेच सापडले नाही. आणि जेव्हा मी तिथे असलेल्या एका व्यक्तीला, बामाखेपाजींच्या समाधीजवळ बसलेल्या एका व्यक्तीला विचारलं कि यहाँ पे एक बुजुर्ग बैठे थे, वो कहाँ है, मेरे गुरु कहाँ है. तो म्हणे कौन. म्हटलं उन्होंने यहाँ से मुझे कहा कि वहाँ पे मत्था टेका क्या. तर मी तिथे गेले त्या समाधीजवळ. त्यांनी मला सांगितलं, यहाँ तू जिसके साथ बैठी थी 6 साल पहले यहाँ अंदर शांत हो गए. बापरे. जो व्यक्ती 6 वर्षापूर्वी जग सोडून शांत झालेला होता, तो व्यक्ती 9 महिने माझ्यासोबत होता. मी एवढी घाबरले होते ना लिटरली, म्हणजे मला खूप वेळ हे शॉकच बसला होता. जसं आत्ता सांगताना घसा सुकला ना, हो, तसं त्यावेळी मी इतकी शॉक झाले होते ना की मी ज्या व्यक्तीसोबत 9 महिने राहिली आहे ती व्यक्तीची समाधी आहे माझ्यासमोर. आणि त्या व्यक्तीने 2दा समाधीचं मला दर्शन घ्यायला सांगितलं. एकदा समाधीचं दर्शन घेऊन आले तर 90 वर्षाची व्यक्ती जर्जर स्वरूपात गेली. आणि मी दुसऱ्यांदा समाधीचं दर्शन घ्यायला गेलं तर ती व्यक्ती अख्ख्या स्मशानात सापडली नाही, कारण ती समाधी त्या व्यक्तीची होती. ते व्यक्ती म्हणजे माझे गुरु बडे अघोरी बाबा. अच्छा. आणि ते आजही अनेक वेगवेगळ्या स्वरूपात, मी काशीत गेले तरीही मला भेटतात, मी तारापीठमध्ये गेले तरी कुठल्याही स्वरूपात ते येऊन फक्त खांद्यावर हात ठेवतात. मी खांद्यावर हात ठेवल्यानंतर आज मागे वळून मी विचारत नाही कोण आहे, मी खांद्यावर हात ठेवला की म्हणती हा गुरु. हे मला एवढी सवय झाली. आयुष्यामध्ये खूप रहस्य असतात पण लोकांना ना ते समजून नसतं घ्यायचं. लोकांना फक्त काय करायचं असतं माहिती आहे का, कोणाच्या तरी आधिपत्याखाली चालायचं असतं किंवा कोणाला बॉसिंग, लोकांना बॉसिंग नावाचा प्रकार खूप आवडतो. म्हणून बॉसिंगला लोक हे करण्यासाठी तंत्र, साधना, दशमहाविद्या या खूप मोठे मोठे जड शब्द आहे ज्याच्याबद्दल त्यांना दचं माहीत नसतं, पण त्या द्यापर्यंत निघून जातात आणि त्याबद्दल जड पद्धतीने बोललं जातं. पण जी व्यक्ती 9 महिने माझ्यासोबत राहिली त्या व्यक्तीची समाधी 6 वर्षापूर्वी माझ्यासमोर होती आणि ते व्यक्ती मला गुरु म्हणून लाभले. त्यावेळी मी किती मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या पाहिजे. बरोबर. नाही, हे रहस्य जे आहे हे त्यांच्यासोबत गेलं. मी त्यांना खूप वेळा प्रयत्न केला विचारायचा, पण त्यातल्या त्यातही त्यांनी जेव्हा जेव्हा मला आत्तापर्यंत भेटले काही वर्षांमध्ये तेव्हा तेव्हा त्यांनी सांगितलेल्या घटना जशाच्या तशाच घडल्या. वीरेंद्रजी मला सांगा, जर ॲक्सिडेंट होणार आहे तुम्हाला माहिती असतं का? नाही. मला 2 महिने आधी माहिती होतं. बापरे. आणि ते कोणा बाबतीत? माझे दीर आहेत तेजस नावाचे. 2 महिने आधी आम्ही काशीला गेलेलो होतो. सेम हरिश्चंद्र घाटावरती एक साधू भेटले. त्यांनी मला जवळ बोलवलं आणि ते साधू, मला माहिती होतं की यांनी जवळ बोलवलं म्हणजे हे दुसरे तिसरे कोणीच नाही आहेत, हे तेच आहेत. त्या साधूंनी जेव्हा आम्हाला सांगितलं की त्याचा असा असा ॲक्सिडेंट होईल, ह्या ॲक्सिडेंटनंतर तो वाचेल आणि वाचला तर तो आयुष्यात सुधरेल. सिरियसली 2 महिन्यानंतर सेम घटना घडली. तो ॲक्सिडेंट झाला. ह्या मेंदूच्या आहेत ना, मेंदूच्या 9 नसा फाटल्या होत्या. कानातून, नाकातून, डोळ्यातून सगळीकडून रक्त येत होतं. रात्री मला फोन आला होता आणि मला सांगितलं गेलं होतं की तुम्हाला सकाळी बॉडीज घ्यायला यायचं आहे. मी सगळ्यात तयारीत गेले होते. विटा शहर, ओमश्री हॉस्पिटल
आजही तिथे कोणालाही विचारू शकतं की तिथे जेव्हा गेली तेव्हा कंडिशन ही होती की मला ॲम्ब्युलन्स बघून फक्त बॉडी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून घरी घेऊन जायची होती. पण मला त्या व्यक्तीने सांगितलेले शब्द लक्षात आहेत. माझ्या गुरूंनी मला वेगळ्या स्वरूपात जरी येऊन सांगितलं तरी त्यांनी मला सांगितलं होतं की तो वाचेल. तर माझ्या गळ्यात नेहमी रुद्राक्षाची माळ असते. मी माझ्या गळ्यातली रुद्राक्षाची माळ ICUमध्ये जाऊन त्या पेशंटच्या गळ्यात टाकली. आजूबाजूच्या खाटांवरचे 6चे 6 पेशंट 3 दिवसात गेले, पण त्याला काहीच नाही झालं. आता एकदम टणटणीत आहे. आता कामावर जातो, नगरपालिकेत काम करतो आणि सकाळ दुपार संध्याकाळ खाऊन पिऊन तब्येतशीर आहे. काय त्रास नाही, काही नाही. काहीच नाही. पण जेव्हा जेव्हा माझ्या गुरूंचा एक फोटो बनवून लावला आहे त्याने घरामध्ये, जेव्हा जेव्हा माझ्या गुरूंशी रिलेटेड कुठली उच्च नीच गोष्ट घडते ना, त्यावेळी तो असा फेऱ्यात सापडतो की ते विहिरीचं काम करतात की त्याला विहिरीमध्ये काहीतरी दिसणार, वेगळं काहीतरी घडणार आणि घरामध्ये आवाज येतात. कसले आवाज येतात? मैं आऊ. आता लोक सांगतील की हे आवाज धन असतं ना, गुप्तधन बहीण, असं असतात म्हणे. मी स्वतः पर्सनली या गोष्टी मानत नाही, कारण तंत्रसाधनांमध्ये गुप्तधन हा प्रकार कुठल्याही तंत्रसाधनेनुसार काढणारा किंवा आवाज देणारा प्रकार नाही आहे. गुप्तधन हे जमिनीखाली जुन्या लोकांनी गाडून ठेवलेल्या वस्तू होत्या की त्या काळामध्ये तिजोऱ्या, बँका नव्हत्या, म्हणून ते मडक्यांमध्ये गाडून ठेवायचे आणि त्याच्यावरनं असं पिठाचं सापाचं वेटोळं करून ठेवायचे. आणि आत्ता जे सांगतात की ते धन काढतात, हे करतात, हे सगळं साफ खोटं आहे. परंतु अशा पद्धतीने घटना तिथे घरामध्ये घडते की घरात आवाज येतो मैं आऊ, आणि त्यावेळी ते तेवढ्या रात्री, आजही जर त्यांनी त्या बाबांच्या, माझ्या गुरूंच्या फोटोसमोर जर संध्याकाळी त्यांनी नैवेद्य नाही ठेवला, दिवा नाही लावला, तर आजही त्यांना ती घरामध्ये गोष्ट जाणवते आणि कालही ती गोष्ट जाणवत होती. अमावस्या पौर्णिमा असली की त्यांना जो नैवेद्य लागतो तो नैवेद्य त्यांना ठेवावा लागतो, आणि तो नैवेद्य नाही ठेवला की अख्खी रात्रभर अख्खं घर झोपू शकत नाही. हे आजही तिथे घडतं. पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणतो ना आपण, तर त्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजचा एक एक्सपर्ट आहे माझ्याकडे, मित्र आहे माझा चांगला. तर काही रहस्यमयी घटना घडतात, तर त्यावेळी आपण जेव्हा काही पॅरामीटर्स लावतो आणि त्याच्यातनं आपण ते व्हायब्रेशन्स जाणू शकतो, तर मी ते पण ट्राय करून पाहिलं. ते फक्त अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच ते पॅरामीटर्सवर कळतं की इथे काहीतरी रहस्यमयी ऊर्जा आहे. म्हणजे ॲक्टिवेट वगैरे होतं. हो, रहस्यमयी ऊर्जा आहेत. इट मीन्स काय की जसं माझ्या आईच्या बाबतीमध्ये मला जाणवलं होतं ना की हो तिथे काहीतरी रहस्यमयी आहे, तसं इथे गुरूंच्या बाबतीत मला जाणवलं की आजही इथे घरामध्ये जर त्या सगळ्या गोष्टी घटना घडत आहेत ना, ते ॲक्टिवेट आहे. आणि काहीच दिवसामध्ये घटना घडते की आम्ही पुन्हा काशीला जातो, दर्शन घेतो. आम्ही दर्शन घेऊन मणिकर्णिकावर बसतो. मणिकर्णिकावर एक बाबा माझ्या शेजारी येऊन बसतात आणि ते मला 9 जून दुपारी 12 वाजता तुमच्या घरामध्ये मुलगा जन्माला येणार आहे हे 3 महिने आधी सांगतात. आणि बरोबर 9 जूनला 12 वाजता घरात मुलाचा जन्म होतो. त्याचं नाव त्यांनी रुद्र ठेवायला सांगितलं. आजही त्याचं नाव रुद्र आहे. जो बाळ मी माझ्यासोबत घेऊन फिरत असते ना, रुद्र, तो, त्याचा जन्म 3 महिने आधी मुलगा होणार आहे. 9 महिने पूर्ण न होता 7व्या महिन्यामध्ये झालेलं बाळ आहे. तरीही ते ठणठणीत आहे. सगळेजण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतात की ते गुटगुटीत आहे आणि ते मलाच मम्मी म्हणतं. म्हणजे हा किती एक बाळासाठी काही गोष्टी असतात. तर ते त्याला तुम्ही, माझा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये विचारा मम्मी कुठे आहे, तर तो मला गालाला हात लावून म्हणतो मम्मी. की त्याला जन्म दिलेली आई त्याच्या समोर असताना सुद्धा तो मला मम्मी म्हणतो. हे रहस्यमयी घटना आहेत ना. काय आहे की आपण कुठली गोष्ट ना माइंडमध्ये सेट केलेली असते की नाही असंच आहे, असंच आहे, नाही तसं नाही म्हणून. तसं नाही. आता लोकांच्या बाबतीत ना लोकांना खूप सारे गैरसमज आहेत, खूप सारे गैरसमज. आणि तेच गैरसमज दूर करण्यासाठी मी नेहमी काय करत असते, पॉडकास्टच्या माध्यमातून वेगवेगळे जे लोकांमध्ये गैरसमज तयार झालेले आहेत ते गैरसमज दूर करत असते. मिस्ट्री टॉक आहे म्हणून घडलेल्या रहस्यमयी घटना सांगणं तेवढंच गरजेचं. पण त्यातल्या त्यात रहस्यमयी घटना माझ्यासोबत प्रयागराजमध्ये घडली होती. माझ्या सेम गुरूंच्या, अघोरी गुरूंच्या बाबतीमध्ये, की मी रथावर बसली आहे आणि समोर भगदड झाली होती आणि त्याच्यात अनेक लोक मेले होते, पण कोणाला काहीच माहीत नव्हतं. पण तरी मी रथात बसलेले असताना एक बाबा येतात, मला लक्ष्मी म्हणून हाक मारतात आणि ते मला सांगतात की तुझ्या गुरुजवळ जाऊन बस. आणि जेव्हा मी आतमध्ये जाऊन बसते तेव्हा मला कळतं की समोर अजूनही अघोरी आंघोळीलाच निघाले नाही, ते तर अजून आतमध्येच. मग तो आलेला बाबा कोण होता? कदाचित ते साक्षात महादेव तर नव्हते ना.
कदाचित ते माझे गुरु अघोरी स्वरूपामध्ये नग्न स्वरूपामध्ये नागा साधू बनून माझ्या समोर तर उभे नव्हते राहिले ना. हे खूप विचार करायला लावणाऱ्या म्हणजे आपण सांगू शकत नाही एंड काय. खूप लोक आहेत झोपेमध्ये ना, आता आपण म्हणतो ना स्लिपी पॅरालायसिस सारखा एक प्रकार असतो, स्लिपिंग पॅरालिसिस, तर तो पण प्रकार असतो. झोपेमध्ये लोकांना असं वाटतं की कोणीतरी उचलून फेकलं किंवा दबाव आला. मग हे बाबा लोकांसाठी धंदा आहे. मग ते बसणार त्यांच्याजवळ आणि ते सांगणार तुला बाहेरचं झालं आहे, तुला करणी झाली, तुला बाधा झाली आहे आणि तुला देवाचं आहे. पण तुम्ही कधी डीपली त्या गोष्टींचं नॉलेज घ्या ना. तुम्ही मी नेहमी लोकांना का बोलणं आवडतं हे पण सांगते मी. वीरेंद्रजी, मी MA स्टुडंट आहे, सायकोलॉजीमध्ये MA झालं आहे माझं. सायकोलॉजीमध्ये शिकले, मानसशास्त्राचा खूप छान अभ्यास झाला. त्यामुळे मी सायकोलॉजीबद्दल ज्या ज्या गोष्टी आहे आपल्या शरीराच्या त्या सांगू शकते. बरोबर. मग आपण जर सायकोलॉजीमध्ये शरीराच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आहे, तर त्यातल्या त्यात मी सायन्सच्या बाजूला जाऊन मी एक विचार करते. जरी आज त्या सायंटिस्ट लोक, तुम्ही पाहिले अमेरिकेमध्ये भूतांचा विमा निघतो, हो, तर सायंटिस्ट लोकांनी सगळं मान्य केलं. मग रक्त काय तयार नाही झालं? रक्त तयार करणारी एखादी फॅक्टरी आहे का? नाही. आता माणसं पण तयार होतील म्हणे, होतील तेव्हा, पण हे परमेश्वरानेच तुम्हाला खेळवलं जातं आणि हे रहस्यमय पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये घडलं जातं. पण तुम्हाला त्या गोष्टी किती सत्य आहेत, किती भास आहेत. कधी कधी तुम्ही उभे आहेत आणि तुम्हाला अचानक मागे एखादी सावलीचा जरी भास झाला तरी तुम्ही भास म्हणतात. पण कधी कधी सनातन धर्मामध्ये घडलेल्या खूप अशा घटना आहेत की त्या सत्य असतात, पण काही काही लोकांना त्या मान्य करायच्या नसतात. आता या जगामध्ये नास्तिक आणि आस्तिक अशा दोन्ही प्रकारची लोक आहेत. त्यातल्या नास्तिक लोकांसाठी मी काहीच सांगत नाही, पण जे आस्तिक लोक आहेत त्यांना सांगते की हे परमेश्वराचं साक्षात स्वरूप आहे. म्हणजे नास्तिक लोक आहेत ना, ते जर सायंटिफिक म्हणजे ते विज्ञानाला मानत असतील तर विज्ञान हे सनातनापासून आलेलं आहे, सनातन विज्ञानातून नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा हिंदू संस्कृतीचा विचार करता किंवा हिंदू संस्कृतीबद्दल बोलता, तुम्हाला फक्त एकदाच हिंदूच धर्म दिसतो का? कपाळाला बोट लावल्या लावल्या हुलुलुलुलू करत खाली पडणारी लोक नाही दिसत तुम्हाला? बरोबर आहे. फक्त पडदा बाजूला करून डोळे शांत करून हजारोच्या संख्येने दर्शन घेणारी लोक नाही दिसत तुम्हाला? हिंदू सनातन धर्माचा इतका द्वेष निर्माण केला जातोय ना लोकांच्या मनामध्ये, आणि त्यातल्या त्यात आपली तरुण पिढी काय झाली माहिती आहे का? इतक्या वेगळ्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींना इन्फ्लुएन्स होते. आणि याला कुठेतरी मला असं वाटतं की आपण पॉडकास्टच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या मनातून काढतोय. ज्या लोकांसाठी रहस्य असलेल्या गोष्टी ना त्या आपण उलगडून सांगतोय. म्हणून मिस्ट्री टॉकसारख्या चॅनलची खूप गरज आहे आणि लोकांना ह्या सगळ्या घटना कळल्या पाहिजे, किती उलगडून सांगितलं पाहिजे. आयुष्यामध्ये घडतं ना ते ज्याच्यावर बेतती त्यालाच कळती, पण हे वाक्य दुसरं आहे ते तुमचं तुम्ही समजून घेतलं पाहिजे. बरोबर. माझ्या पदाला मर्यादा आहे म्हणून मी प्रत्येक गोष्ट तेवढी उघड नाही बोलू शकणार, पण सत्य सनातन धर्मामध्ये घडणाऱ्या घटना ह्या रहस्यमयी होत्या आणि त्या आजही आत्मा, भूत, चेडा, मुंजा, कर्णपिशाचिनी, लिलीपूट ह्या सगळ्या साधनेतून प्राप्त करता येणाऱ्या सिद्धी आहेत. आणि ह्या गोष्टी अजून पण एक्झिस्ट करतात. येस, करतात. तुम्ही अभ्यास करा या गोष्टींचा, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास. नवनाथांबद्दल आपण बोलतो तर शांब ऋषी होते. शांब ऋषींनी काही मंत्र लिहिले होते. ते मंत्र संस्कृतमध्ये होते. त्या मंत्रांना संस्कृतमध्ये प्रत्येकाला कंठस्थ करणं किंवा प्रत्येकाला त्या गोष्टींचा उपयोग करणं शक्य होत नव्हतं. म्हणून आपण खूप मनापासून खरं तर नतमस्तक व्हायला पाहिजे नवनाथांसमोर की नवनाथांनी त्या शांब ऋषींच्या मंत्रांना बोलीभाषेमध्ये सगळ्यांना बोलता येईल अशा पद्धतीने सिद्ध केले आणि ते सगळ्यांना दिले. ते नाथ परंपरेमध्ये साबर मंत्र झाले. बरोबर. शांब ऋषींपासून आलेले ते साबर मंत्र झाले आणि साबर मंत्र आता आज नाथ परंपरेमध्ये सगळ्यांकडे बोलले जात आहेत, सगळ्यांमध्ये पसरले जातात. खूप डीप आहे आपलं सनातन, पण ते समजून घ्यायचं नाही. खूप रहस्य आहेत आपल्या आयुष्यात. मग तुम्ही जर रहस्यमय घटनांबद्दल जेव्हा बोलतात, आत्ताच अंबुबाची मेला चालू आहे आसाम गुवाहाटीमध्ये, हो, कामाख्या देवींच्या इथे. आद्य शक्तिपीठ आहे कामाख्या देवी, जे देवीचं जनांग जिथे पडलं होतं. मग जर जे अंधश्रद्धा म्हणतात किंवा जे नास्तिक आहेत किंवा जे लोक कमेंटमध्ये येऊन बडबड करणारे, जे मी म्हणते ना सायकोलॉजिकली डिस्टर्ब असलेले लोक, त्या लोकांनी एकदा तिथे जाऊन पाहावं. 3 दिवस दरवाजा बंद होतो. देवी खरोखर रजस्वला होतात आणि तो पांढरा कपडा लाल होतो. हो. मग त्या गोष्टींबद्दल नाही बोलू शकत तुम्ही फक्त
मेंटली डिस्टर्ब आहेत आणि त्यामुळे तुम्ही तुमची बडबड घरच्यांवर काढू शकत नाही म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये काढतात आणि तीच लोकं आपल्या हिंदू सनातन धर्माला बुडवण्याच्या मागे लागलेली आहे. पण ते बुडणारच नाही ना एवढ्याशा लोकांमुळे. नाही, पण ते आज तरुण पिढी बघा ना, तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आता बघा, मी पाहिलं, अरे किती पवित्र सोहळा आहे तो वारीचा. इतका पवित्र सोहळा असताना वारीचा, त्याच्यामध्ये चोर पण आहेत, हो, त्याच्यामध्ये लुटारू पण आहेत, त्याच्यामध्ये अशी लोकं घुसली आहेत का जे महिलांना स्पर्श करण्यासाठी स्पेशली घुसलीत. ही मेंटॅलिटी ना आत्ता ह्या तरुण पिढीमध्ये येत चालली आहे. याचा अर्थ कुठेतरी संस्कार कमी पडत चालले आणि कुठेतरी त्यांचा हिंदू सनातन धर्माचा अभ्यास कमी पडतो आहे. बरोबर आहे. आणि हेच सगळे रहस्य जे आयुष्यामध्ये घडणारे आहेत ते पापकर्मामध्ये येतात, पण त्यांना कळत नाही. आता आपली जी संस्कृती आहे ती बाहेरच्या देशामध्ये तर केवढी फॉलो करतात, आपलं जिथं फॉलो करत नाही. आपल्याकडे त्याला एकदम कॅज्युअली घेतलं जातं की बाबा अंधश्रद्धा नाशन ह्या सगळ्या गोष्टी. आपल्याला संस्कृती फॉलो करा. तुम्ही मॉडर्नायझेशन झालं, मी मान्य करते ना, मी मान्य करते मॉडर्नायझेशन झालं, पण मॉडर्नायझेशन तुमच्या विचारांचं करा ना. तुम्ही पाश्चात्य संस्कृतीकडून सॉरी, थँक्यू, गुड मॉर्निंग, गुड नाईट, आय लव्ह यू, आय हेट यू हे जरी घेतलं असलं तरी तुम्ही छोटे छोटे कपडे पण फॉरेन कंट्रीजमधूनच घेतलेत. ते आपल्या संस्कृतीचा भाग नाही. बरोबर, हे तेवढंच सत्य आहे. तुम्हाला फॉरेन कंट्रीज तुम्हाला म्हणायचं आहे की आम्हाला मॉडर्न व्हायचं, आम्हाला मॉडर्न व्हायचं आहे, पण मॉडर्नमध्ये पण ट्रेंड आला आहे ना साड्यांचा, तो पण ट्रेंड फॉलो करा. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. मंदिरांमध्ये जाताना मी खूप साऱ्या मंदिरांमध्ये नेहमी खडसावून बोलत असते. आत्तापर्यंत खूप जण असतील की मी मंदिरात गेल्यानंतर जर मला शॉर्ट ड्रेसेसवर मुली दिसल्या किंवा स्लीवलेसवर जरी बायका दिसल्या तरी मी त्यांना बोलत असते, आपण मंदिरात आलो आहे, बगीचात फिरायला नाही आलो आहे. तुम्ही त्या धर्मस्थळाचं, त्या शक्तीस्थळाचं पावित्र्य राखलं तर तुम्हाला संस्कृती कळणार आहे. घडलेल्या घटना आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घडत जातात हे त्या माणसाला माहिती असतं, कारण त्या गोष्टी त्या माणसाने अनुभवलेल्या असतात. पण तुम्ही तुमचं फ्रस्ट्रेशन कोणावर काढू शकत नाही म्हणून तुम्ही तुमचं फ्रस्ट्रेशन धर्मावर नाही काढत, तुम्ही तेच करताय. आणि जाणून बुजून करतात, माहीत असून हे जाणून बुजून केलं जात आहे. आणि ह्या खूप साऱ्या घटना आहेत. आता वारीला विरोध करणारा पण एक ग्रुप आहे. हो, आता आले ना ते मीडियासमोर. बरोबर, वारीला ग्रुप म्हणजे वारीला विरोध करणारा ग्रुप आहे. अरे वारी आहे काय? तुम्ही आत्ता 16 ते 25व्या वर्षामध्ये तुम्ही वारीला विरोध करायला उभे राहिलेत. कधीतरी 16व्या वर्षात रेड्याला बोलून दाखवा. 21व्या वर्षी जा एखाद्या दगडाखाली समाधी घेऊन दाखवा ना तुम्ही मला. फक्त तोंड बडबड करतं, अक्कल शून्य माणसं असतात. बरोबर, अशा लोकांनी कधीही धर्माचा आदर करणे काय असतं, फक्त मॉडर्नायझेशनच्या नावाखाली त्यांनी धर्माला, ते म्हणतात की धर्म जाती जातीमध्ये भेदभाव होतात, धर्मामध्ये हे होतात. 600-700 वर्षापूर्वी 1000 वर्षापूर्वी होतं कुठे दुसऱ्या नावाचा धर्मग्रंथ होता? फक्त हिंदू सनातन धर्म होता. त्यावेळेस कोणीच नव्हतं. त्यावेळेस तर कोणी, मुघल आले तेव्हा हे धर्म आले, ब्रिटिश आले तेव्हा धर्म आले. त्याच्या आधी फक्त एकच धर्म होता आणि तो हिंदू धर्म होता. आणि हे शेवटपर्यंत माझं वाक्य काय आहे, कारण या जगामध्ये जर सत्य काही आहे तर तो हिंदू सनातन धर्म आहे. फॉरेन कंट्रीजमध्ये जा, मी मलेशियाला, सिंगापूरला, भूटानला जाऊन आलेलं आहे. तिथं हिंदू देवी देवतांचे आजही छान छान मंदिरं आहेत आणि त्याचं पावित्र्य तेवढं छान पद्धतीने राखलं जातं. तुम्ही जरा कधी थायलंड, भूतान वगैरे ह्या भागामध्ये जा, आपल्या इकडेच फक्त लोकांच्या अंगात नाही आहेत. मी खूप सारे व्हिडिओज, खूप सारे पुरावे तुम्हाला देऊ शकते की तिथे सुद्धा लोकांच्या अंगामध्ये देवसंचार करतात. ते आता आपला एक व्हिडिओ आला होता, ते आता खूप व्हायरल झाला. आता त्याला 15 लाख आता व्ह्यू आले. ते महाराज म्हणत होते की अंगात वगैरे येत नसतं, तो एक नाडीचा प्रकार असतो, ती ऊर्जा ॲक्टिव्ह होती. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? त्या महाराजांनी स्वतःची नाडी नीट करून घेतली पाहिजे. हिंदू सनातन धर्मामध्ये या गोष्टीला दाखले आहेत. संचार म्हणतात त्याला, अंगात येणं नाही म्हणत. संचार हा कसा होतो, एखादा देव आपल्या अंगात येणं म्हणजे संचार नाही. मी बऱ्याच पॉडकास्टमधून ही गोष्ट खूप प्रकर्षाने बोलते की संचार हा त्या देवीच्या भक्तीमध्ये लीन असलेल्या व्यक्तीवर त्या देवीची कृपादृष्टी असते. त्या देवीची कृपादृष्टी काही अंशिक तुमच्या शरीरावर पडते, तेव्हा तुम्हाला त्या देवीच्या व्हायब्रेशन्स फील होतात आणि तुमचं अंग थरथरतं आणि त्या अंग थरथरण्यामधून तुम्हाला त्या देवीचं स्वरूप प्रकट झाल्याचा भास होतो. हा, नाटकं करणारे खूप आहेत. एकदा सत्य पद्धतीने देवीसमोर साधना करून पहा. त्या देवीचा संचार काही क्षणांचा, काही मिनिटांचा असतो आणि तो तुम्ही तिच्या भक्तीत किती लीन आहात त्याच्यावर डिपेंड असतो. सो अंगात येणं किंवा अंधश्रद्धा निर्मूलन
ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. अंगात येणं आणि अंगात येऊन अंगारे धुपारे देणं म्हणजे अंधश्रद्धा आहे. आणि श्रद्धा अंधश्रद्धेपेक्षा वेगळी आहे. श्रद्धा काय आहे? तुम्ही एखाद्या देवीच्या भक्तीमध्ये लीन होताय, एखाद्या भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होताय, त्या भगवंताचं इतकं व्हायब्रेशन असतं. तुम्हाला फार लांबची गोष्ट नाही सांगत मी. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींचा वारीचा सोहळा चालू आहे. आता पंढरीला दिंड्या निघाल्या आहेत आणि वारकरी हजारो लाखोच्या करोडोच्या संख्येने वारकरी त्या दिशेने वळत आहेत. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आहे. काही वर्षांपूर्वी 1972 गोष्ट आहे, 1972ची, की ज्यावेळी काही हेच विचार करणारे वैज्ञानिक विचार करणारे लोक होते. त्या वैज्ञानिक विचार करणाऱ्या लोकांना वाटलं की खरंच हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचंच प्रकरण सांगते मी तुम्हाला, की त्यावेळी त्यांनी काही ग्रुप्सनी एकत्र येऊन असं ठरवलं होतं की हे खोटं आहे. हो, बरोबर बरोबर. हो, इथे कुठली समाधीच नाही आहे. ते सगळे आली होती लोक बघायला, आणि ती सगळी लोक तिथे बघायला आली होती. त्यांनी ठरवलं होतं की आम्ही हे खोलून पाहणार समाधी. त्यावेळी आपल्या पुण्यातलेच होते भाऊसाहेब, त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी मध्यस्थी करून काही सायंटिस्ट लोक होते, एका सायंटिस्टला बोलवलं, मोठ्या सायंटिस्टला. तर प्रत्येकाचं नाव घेणं मला नाही वाटत योग्य, पण एक मोठे सायंटिस्ट होते, त्यांना बोलवलं आणि त्यांनी जेव्हा तिथे काही पॅरामीटर्स लावले, ज्याबद्दल मी मगाशी बोलले, त्या पॅरामीटर्स लावल्यानंतर सगळ्या प्रकारे टेस्टिंग केली गेली. सगळ्या प्रकारे टेस्टिंगमध्ये तिथे एक चैतन्य स्वरूपी ऊर्जा असल्याचं सिद्ध झालं. विज्ञानाला काय दाखवायचं आहे त्यापेक्षा हे कशापासून आलं आहे आणि ही ऊर्जा कशामुळे निर्माण होते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिथे खरोखर चैतन्य स्वरूपी साम्राज्य असलेले ज्ञानेश्वर माऊली आजही साक्षात आहेत आणि म्हणून ते तिथे जाणवतं. ती चैतन्य ऊर्जा तिथे आहे. पण पिढीला फक्त ना काहीतरी व्हिडिओजच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बघायचं असतं. आता पण जी नवीन पिढी आहे ती आता व्हायरल जाते म्हणजे काय, सोशल मीडियाला टाकण्यासाठी जातात, मनापासून कोण हो जाते हो तेव्हा? हो हो बऱ्यापैकी जातात. आणि ते जरी जातात, ठीक आहे, वारी आता एक युनिव्हर्सल विषय आहे वारी, आणि हे युनिक अशी भक्तीची सागराची ही लाट आहे जी पंढरपुरापर्यंत जाते. पण सोशल मीडियाच्या थ्रू ह्या काही घटना घडतात. पण चैतन्य स्वरूप ह्या गोष्टी सांगणं का गरजेचं आहे की तुम्ही जर एखाद्या देवाच्या भक्तीमध्ये खरोखर तल्लीन असता, त्या तल्लीनतेचा तुमच्या शरीरावरती संचार स्वरूपामध्ये प्रभाव पडतो. त्याला आपण म्हणतो अंगात येणं. बोलीभाषेत त्याला म्हटलं जातं संचार. भगवतीचा संचार होणं ही साधी सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून मी ज्यांच्याबद्दलही बोलले असेल तर त्यांना मी हात जोडून विनंती करते की आपण आधी संचार पद्धतीबद्दल अभ्यास करावा. मी सायकोलॉजीची स्टुडंट आहे म्हणून मी त्या गोष्टी सायंटिफिकली पण खूप छान प्रूव्ह करून सांगू शकते. आणि अध्यात्मानुसार पण. हो, आणि आध्यात्मिक पद्धतीने पण तेवढ्या सांगू शकते. हे बघा, मी मगाशीच सांगितलं, सायन्सने हे मान्य केलं आहे ना की आपला मेंदू आहे ना, सायंटिस्टनी फक्त जेवढा मेंदू आहे ना त्याच्यातला फक्त 5% मेंदूचा अभ्यास झाला आहे. हो, 95% मेंदूचा अभ्यास नाही झाला आहे. तुमच्या मेंदूच्या एका कोपऱ्यामध्ये एखादी गोष्ट फिट्ट बसलेली असली ना तर तीच गोष्ट वारंवार वारंवार वारंवार, जर माझ्यामध्ये देवीची शक्ती आहे, माझ्यामध्ये देवीची शक्ती आहे आणि मला जगदंबेचा संचार आहे, हे जर त्या मेंदूमध्ये तेवढ्याच जास्त वेळा बोललं गेलं तर लक्षात ठेवा की खरोखर ती चैतन्य स्वरूप शक्ती तुमच्या मेंदूतून ती एनर्जी क्रिएट करते आणि तुमच्यामध्ये संचार होतो. कुठलीही नाडी बिडी आणि संचार याचा काही संबंध नाही. म्हणून आपण आपल्या मेंदूच्या नाड्या सरळ करून घेतल्या पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. आपण 5% मेंदू वापरणारी लोक, 5%मधून पण 0.0 समथिंग % आपण मेंदू वापरणारी लोक आहोत. थोडे वर आले की थोडेसे 1% मेंदू वापरणारे लोक असतील जे सायंटिस्ट आहेत. आणि याबद्दल आपण जेव्हा बोलतो तर संचार हा भगवती कृपेमुळे, तुमच्यावर पडणाऱ्या कृपादृष्टीमुळे तुमच्यामध्ये तयार होणाऱ्या ऊर्जेचा एक प्रकार आहे जो संचार स्वरूपामध्ये लोकांना देव म्हणून दाखवला. बरं, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बोलता आणि तुमचं नॉलेजही खूप अप्रतिम आहे. तर माझा एक प्रश्न आहे साहेब तुम्हाला की तुमचं ह्याच्यातलं नॉलेज काय, तुमचा अभ्यास काय काय झालेला आहे? हां, तुम्ही ओळख करून देताना डॉक्टर हा शब्द सांगितला तर 2 विषयांमध्ये डॉक्टरेट झाली. खरं तर संशोधन म्हणजे डॉक्टरेट म्हणण्यापेक्षा एक मानद डॉक्टरेट मिळाली माझ्या स्पिरिच्युअलिटी म्हणजे माझ्या आध्यात्मिक कार्यासाठी आणि सोशल वर्कसाठी, जी मला नेपाळ सरकारकडनं मिळाली. की मी आध्यात्मिक संशोधन केलं आणि आध्यात्मिक कार्य करत राहिले आणि लोकांच्या मनावर हे जळमटं पसरली ना ती दूर करते, त्याच्यामुळे मला मानद डॉक्टरेट मिळाली. आणि दुसरं माझं संशोधन झालं. त्या संशोधनामध्ये मी दशमहाविद्या आणि तंत्रसाधना
ह्या गोष्टी घेतल्या आणि त्या गोष्टी लोकांच्या मनावर आज काय परिणाम करता आहेत. म्हणजेच तुम्ही दशमहाविद्या आणि तंत्रसाधना फक्त बोलून लोकांना कुठल्याही पद्धतीने वेगळ्या रस्त्यावर नेण्यापेक्षा जे सत्य आहे, जे सनातनात आहे, जे पुराव्यांसोबत आहे, जे शास्त्रांमध्ये लिहिलं आहे, जे 4 वेदांमध्ये, 12 उपनिषदांमध्ये आणि पुराणांमध्ये लिहिलेलं आहे, जे सुश्रुत संहितेमध्ये उल्लेखित आहे, त्या ज्या गोष्टी सनातनात उल्लेखित आहे त्या गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजे संशोधन करणे. ते संशोधन मी दशमहाविद्या म्हणजे काली, तारा, षोडशी, भुवनेश्वरी, बगलामुखी, धूमावती, मा कमलात्मिका ह्या सगळ्या गोष्टींच्या ज्या दशमहाविद्या आहेत त्या दशमहाविद्यांची उत्पत्ती कशी झाली, दशमहाविद्यांचं तंत्रसाधनेमध्ये महत्त्व काय आहे, दशमहाविद्यांचा नागोरींचा काय संबंध आहे, कालीतंत्र, तारातंत्र कुठल्या पद्धतीने केलं जातं, षोडशी तंत्र, बगलामुखी तंत्र कशा पद्धतीने केलं जातं, हे संशोधन केलं आणि याचा इतिहासात किंवा सनातनात कुठे उल्लेख आहे का आणि हे कुठे कुठे केलं गेलं आहे त्याचं संशोधन केलं. आणि तंत्रसाधना आणि दशमहाविद्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे याचं संशोधन केलं, म्हणून मी त्याच्यामध्ये पारंगत झाले आणि त्या संशोधनासाठी मला डॉक्टरेट मिळाली. म्हणून मी दशमहाविद्या आणि तंत्रसाधनेची डॉक्टरेट आणि माझ्या स्पिरिच्युअलिटी आणि सोशल वर्कसाठी डॉक्टरेट माझ्या नावापुढे खूप हक्काने लावते. सोबतच मी या सगळ्या गोष्टींमुळे महामंडलेश्वर पदावर विराजित झाले आणि सोबतच MA पर्यंत शिक्षण केलेलं आहे. त्यामुळे MA इन सायकोलॉजी प्लस मी MA सोबत BEd पण झालेली आहे. मी MA BEd आहे. मिस्ट्री टॉकच्या माध्यमातून या सगळ्या ज्या आयुष्यात घडणाऱ्या घटना असतात जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या आणि मी तर मृत्यूनंतरच्याही ज्या 13 असलेल्या गोष्टी आहेत त्याबद्दल पणही आता संशोधन करते आहे. आणि आता तर मी बालमानसशास्त्रावर पण अभ्यास करते की जे बालमानसशास्त्र आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी रहस्यमयी आहेत. आणि मला वाटतं मिस्ट्री टॉक हे असं चॅनल आहे की जिथे ज्या रहस्यमयी घटना आहे त्याच्याबद्दल चर्चा केली जाते आणि इथे बसून वेळेवर तुम्हाला प्रश्न आणि वेळेवर विषय दिला जातो. त्यामुळे मला ह्या गोष्टीची खात्री झाली की जी गोष्ट आहे ती आता बरेच पॉडकास्टवाले हे फॉलो पण करत आहेत की जी गोष्ट आहे ती इथे खुर्चीवर बसल्यानंतरच जी सत्य आहे तीच तोंडातून येणार, कारण की ती वेळेवर तुम्हाला माहिती झालेली असते. सो मिस्ट्री टॉकसारख्या चॅनल्समधून आज ज्या तरुण पिढीवर आणि त्यांच्या मनावर जी जळमट आहे ती दूर करण्याचं कार्य केलं जात आहे. सो माझ्याकडनं आणि आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याकडनं मिस्ट्री टॉक्स या यूट्यूब आणि इन्स्टा चॅनलला खूप साऱ्या शुभेच्छा सर्वात आधी. आणि सर्वांना जर अशाच रहस्यमय घटना ऐकायच्या आहे तर मिस्ट्री टॉक चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टावर फॉलो करा आणि वीरेंद्र मोहिते पाटील यांच्यासोबत मिस्ट्री टॉकसारख्या चॅनल्सवर रहस्यमय घटनांचा अभ्यास करा आणि तुमच्या मनातील आणि तुमच्या आयुष्यातील रहस्यांचा उलगडा करा. जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. तर मित्रांनो, आज आपल्या आई साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे सगळं आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे खूप रहस्यमय त्यांनी अनुभव सांगितले आहेत. आपले मिस्ट्री टॉक्सचं जे पूर्ण कुटुंब आहे आणि आपली पूर्ण टीम आहे तर आज आपल्याला एक प्रकारे आपली आई साहेबच भेटलेली आहे. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्या गोष्टींना संबोधन केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आज आता आपण इकडंच थांबूयात आणि जर तुम्हाला जर वाटत असेल की अजून काही ह्या गोष्टींवर व्हायला पाहिजे चर्चा तर आम्हाला तुम्ही नक्की मेसेज करा. आणि जर तुम्हाला काय संशय असतील किंवा काय मनामध्ये काय कुठले प्रश्न असतील तर ते कमेंटद्वारे आम्हाला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याही आपल्याला इंस्टाग्रामलाच फॉलो करून आपल्याकडे आलेले आहेत. इंस्टाला त्यांनी आपला DM केला, कम्युनिकेशन झालं आणि आपण आज इकडे बसलो आहोत. तर तुम्हाला यायचं असेल तर इंस्टाग्रामला तुम्ही आपल्याला DM करू शकता किंवा गुगल फॉर्मची लिंक आपण यूट्यूबवर टाकतोच, ती तुम्ही तिकडे जाऊन फिलअप करा गुगल फॉर्मची लिंक आणि आम्हाला तुम्ही इकडं कनेक्ट व्हा. तर आज आता आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.